वेळ पडल्यास गोळी झेलायला तयार, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं भावनिक आवाहन। एका दिवसाच्या परवानगीनंतर आक्षेप, कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याचं हमीपत्र। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जणांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। आंदोलनाला रसद पुरवणारे कोण आहेत हे दिसतंय, फडणवीसांचं वक्तव्य। आझाद मैदानात जरांगेंच्या आंदोलनासाठी जय्यत तयारी, उद्या एकच दिवस आंदोलन करता येणार। शनिवार रविवारी आझाद मैदानात आंदोलन करायला मनाई। ओबीसी संघटनाही आक्रमक, शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नांदेडसह बीड, लातूरमध्ये पुन्हा पावसाचा धुमाकूळ, नायगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, 20 ते 25 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन। 80व्या वर्षी संघानेही जबाबदारी दिली तर पार पाडणार, सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य। 75 वर्षांनंतर निवृत्त व्हावं असं बोललोच नसल्याचं स्पष्टीकरण। भाजपचे निर्णय संघ घेतो, यात कोणतंही तथ्य नाही, मोहन भागवतांनी केलं स्पष्ट। केवळ सल्ला देऊ शकतो, निर्णयाचा अधिकार त्यांचा, भागवतांचं उत्तर। राहुल गांधींच्या बिहारमधील यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्दांचा वापर, सभेसाठी आलेल्या लोकांमधून पंतप्रधानांबद्दल अपशब्दांचा वापर। विरारमधील इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी, बिडलरला अटक करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात 31 ऑगस्टला होणार चीनमध्ये भेट, सीमावादावर चर्चा शक्य, मोदी पुतिन यांचीही भेट घेणार। एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन, काही नवीन लोक पाहायला मिळाले, चांगलं वाटलं, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। लालबागच्या राजाच्या तिजोरीत मालामाल, पहिल्या दिवशी 46 लाखांचं दान, भाविकांच्या दानाचा ओघ वाढतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।